फक्त त्या बाजूला डांबरीकरणाचं काम चालू आहे. सकाळी आम्ही आलो तेव्हा नेटकंच काम सुरू झालं होतं. शिरवाड्या फाट्यापासून आपण ट्रॅफिक काउंट करू किती लांबपर्यंत गेली आहे. तर मित्रांनो, मुंबई आग्रा हायवेला काम चालू आहे. बघू शकता मित्रांनो, रॉंग साईडने कशा गाड्या येतात आणि 1 2 3 4 4 लेन तयार करतात आणि मग ट्रॅफिक जाम होते आणि मग सगळ्यांचाच वेळ वाया जातो. थोडंसं शिस्तीमध्ये राहिलं तर मित्रांनो, जवळपास डिसेंबरचा महिना आहे, 2025चं वर्ष आहे आणि रस्त्याचे चालू आहेत कामं. चांदवड, सोग्रस, शिरवाडे फाटा, खडकजाम, पिंपळगावच्या पुढे असं बऱ्याच ठिकाणी पॅचअपचे कामं चालू आहेत. काही ठिकाणी उड्डाणपुलाचे कामं चालू आहेत आणि या रस्त्याचा आता काही भरोसा राहिलेला नाही आहे. कारण 1 तासामध्ये चांदवड ते नाशिक असा सुखकर प्रवास होत होता. पण मागच्या महिनाभरापासून ही सर्कस मी बघतोय. कारण मी 30च्या 30 दिवस नाशिकला जातो आणि माझं ड्रायव्हरचं काम आहे. रोज कुठे ना कुठे ट्रॅफिक जाम होते आणि आता ओझरला जे 10व्या मैलावरती ट्रॅफिक जाम व्हायची ती काही प्रमाणात कमी झाली. पण तिकडे आता उड्डाणपुलाचं काम चालू आहे आणि चांदवड नाशिक हा प्रवास जवळपास 1.5-2 तासाचा झालेला आहे. तर तुम्हीही प्रवासाला निघताना थोडंसं आधी निघत चला आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या लेनमधनं गाडी काढा. कारण थोडंसं एकामागे एक गाड्या गेल्या की मग लेनवर लेन तयार होते आणि मग असे ट्रॅफिक जाम होते की जिच्यातनं निघणं फार मुश्किल होऊन जातं. बऱ्याच वेळेला काय होतं की गाडीमध्ये पेशंट असतं किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शहरात जायचं असतं आणि मग त्यांची तारांबळ होते. आता माझं तर ते काम आहे, मी 1-1 2-2 तास तिकडे थांबतो ट्रॅफिकमध्ये, पण मला काही घरी जायची घाई नसते. पण ज्या मंडळींना दवाखान्यात डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे आणि सर 10-20 मिनटाकरता जर निघून गेले डॉक्टर, तर मग त्यांचा तो दिवस वाया जातो, खर्च वाया जातो. तर आपणच आपले साथीदार होऊयात आणि नियम पाळूयात. कारण त्यावेळेला ट्रॅफिक पोलीस कितीही प्रयत्न करतील तरी ही ट्रॅफिक लवकर मोकळी होत नाही. आणि तुम्ही बघू शकता की इतकी लांबपर्यंत लाईन लागते ना की 2-2 3-3 किलोमीटर गाडी निघतच नाही. आता बघू शकता समोरून आता ही बस आहे, बसच्या मागे मग इतर सर्व गाड्या असतील. ते प्रत्येक जणाला वाटतं की मला एवढ्या जागेतून माझी गाडी निघून जाईल आणि मग नवीन लेन तयार होते आणि मग ट्रॅफिक जाम होते. काय काय भाऊ, कुठपर्यंत आला होता तू? हे काय इथं आलतो पाय 2 किलोमीटर. ट्रॅफिक जामचं खरं कारण आहे ना, पब्लिकला दमच निघत नाही. पब्लिक लगेच जिकडे जागा भेटेल तिकडे नवीन लाईन चालू करते. मैं जहाँ खडा वहाँ से लाईन खडी, अशी गंमत. तिकडे 3 लेन पॅक आहेत, तिकडे पण 4 झाल्या, इकडे बी पायरीच्या 50 झाल्या आहे. चालू द्या. ट्रॅफिक जाम, ट्रॅफिक जाम, ट्रॅफिक जाम. जी पण मंडळी या रस्त्याची डागडुजी किंवा उड्डाणपुलाचं काम करतायत त्यांना एक विनंती आहे की तुम्ही नियोजन करत चला की गर्दीच्या वेळेला थोडीशी जास्त जागा मिळेल किंवा गर्दीच्या वेळेला काम थांबून घेत चला. कारण खूप जास्त डिझेल जळतं, पेट्रोल जळतं, लोकांचा वेळ वाया जातो, त्रास होतो. तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. मुंबई आग्रा हायवे शिरवाड्या फाट्यापासून जी ट्रॅफिक आहे ती बघू शकता तुम्ही. भरपूर अशी लांब गेलेली आहे ट्रॅफिक. आणि चला आता सणासण घरी.